मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जास्त पैसे घेणाऱ्या CS केंद्रावर कारवाई होणार असे आवाहन आष्टीचे तहसीलदार गायकवाड यांनी सर्वांना आवाहन केले आहे। सदर आवाहन आज बुधवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांसमोर बोलताना त्यांनी आवाहन केले आहे। ते म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। यामध्ये कोणतेही CS केंद्राने उत्पन्नाचे प्रमाणपत्र व इतर काही गोष्टीसाठी शासनाचा जेवढा आकारण्यात आलेला आहे तेवढीच फीस घ्यावी, याच्या व्यतिरिक्त जास्त फीस घेऊ नये अशा तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही त्या CS केंद्रावर कडक कारवाई करणार आहोत। तसेच नागरिकांनी देखील याची दखल घ्यावी असे आवाहन तहसीलदार गायकवाड यांनी केले आहे। ठिकठिकाणी हे अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत आहे। मुळात लोकांना काही ज्या प्रक्रिया करायच्या त्याची पूर्ण माहिती नसल्यामुळं गर्दी होत आहे। त्यानुसार आता या उत्पन्नाचे जे प्रमाणपत्र आहेत ते तहसील कार्यालय किंवा CSC सेंटर मार्फत आपण निर्गमित करतो। त्या बाबतीत माझं CSC सेंटर यांना आव्हान आहे की जे शासनाने नियमित फीस सांगितली तेवढीच आपण आकारावी, नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येऊ देऊ नये ही सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे। पंधरवाडी ठेवलेलं होतं ते आणि हे सगळं CDPO अंडर चालतं, पण त्यामध्ये सहभाग महसूलचा असा आहे की शपथपत्र आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे आम्ही निर्गमित करतो। त्यामुळं या योजनेशी आम्ही संबंधित असून आम्ही सर्व लोकांना याद्वारे आवाहन करताय, कुठे जास्त पैसे देऊ नका, जी शासनाने ठरवलेली फी आहे तेवढीच आपण तिथे अदा करावी। प्रत्येकाने आपण त्या निकषामध्ये पात्र ठरत असाल तर प्रत्येकाने ह्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करत आहे।